आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. त्यासाठी अगोदर मी लवकर उठले. खास म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की आज गुढीपाडवा आहे म्हणून, पण तसं काही नाहीये. ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर मी फ्रेश होऊन मस्त साडी घातली, मेकअप केला आणि बऱ्याच दिवसापासून घेतलेली लिपस्टिक आज फर्स्ट टाइम यूज करून बघितली. आता यातून मॅचिंग बांगड्या कुठल्या त्या शोधण्याचा मला खूप कंटाळा आला होता, पण हिरव्या बांगड्या मला ठीक वाटल्या आणि फायनली मी रेडी झाले. मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझा लुक कसा वाटला ते. चला आता स्वयंपाकाला लागू. आईंच्या सरप्राईज नंतर म्हटलं आपण तोरण बनवू, पण तेही पप्पा बनवत होते. मग आई म्हणाल्या तुझ्याकडून काही होणार नाही बाई, राहू दे, तू रांगोळी काढ. रांगोळी काढायला घेतली पण सुचतच नव्हती, कशी बशी तीही काढली. आता तुम्हीच सांगा कशी वाटली माझी रांगोळी. आणि मग पप्पा आले आणि म्हटले बस झाले पूजा नखरे, आता मला तोरण बांधू दे. तोरण थोडे मोठे झाले पण चांगले वाटत होते. माझी रांगोळी होईपर्यंत आईंचा स्वयंपाक इकडे तयार सुद्धा झाला. खीर, मटकी, गुलगुले, पुरी आणि कुरडे पापड हे बघून तोंडाला पाणीच आले. ते पाणी तोंडातून ओव्हरफ्लो व्हायच्या आत आम्ही सगळे जेवणावर तुटूनच पडलो. आईंनी बनवलेलं जेवण आयतं खायची मज्जाच वेगळी. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आजचा दिवस खास का आहे हे सांगण्याची वेळ आली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी आजपासून माझे मिनी व्लॉग स्टार्ट करते. मग मला फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.